नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर्स 2025 चे एक्झामसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला रिक्वायर आहेत, कोणत्या डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचे आहेत एक्झामला, त्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत आणि एक्झामचे जे इन्स्ट्रक्शन काय आहेत, जेणेकरून त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाही तर तुम्हाला सेंटरला एंट्री तुम्हाला देणार नाहीत. तर कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत, कोणते इन्स्ट्रक्शन आपल्याला काळजी घ्यायची आहे सर्व, ते सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमधून भेटणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. आणि नवीन जर स्टुडंट या चॅनलला असतील, तर त्यांनी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बिकॉज अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण तुम्हाला देत असतो. ॲडमिट कार्ड यामध्ये मी ओपन करून ठेवलेलाच आहे, कारण खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये डाऊट होता. कॅन्डिडेट फुल नेम याच्यावरून. ठीक आहे. तुमचं ॲडमिट कार्ड आणि तुमचं आयडेंटिटी प्रूफ याचं जर नाव करेक्ट असेल, तर मग तुम्हाला कोणतंही अंडरटेकिंग फॉर्म फिल करायची गरज नाही आहे. खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता. त्यासाठी हे मी सांगत आहे. समजा तुम्हाला कॅन्डिडेटमध्ये तुमच्या नावाची स्पेलिंग असेल किंवा मिडल नेम टाकलेला नसेल, अशा पद्धतीचे समजा काही तुमच्या मिस्टेक्स वगैरे असतील, तर आयदर तुम्ही अंडरटेकिंग फॉर्म हा करून घ्या सेफर साइड. एक्झाम सेंटरला गेल्याच्यानंतर तुम्हाला ते फॉर्म विचारतील. तो फॉर्म तुम्हाला सिम्पली फक्त दाखवायचा आहे. तो फॉर्म कशा पद्धतीने करायचा आहे त्याचे ऑलरेडी व्हिडिओ आपण बनवलेले आहे. ते चॅनलला अवेलेबल आहे. ते तुम्ही बघू शकता. ओके. त्यानंतर हा तुमचा युजर नेम आणि डेट ऑफ बर्थ हा तुमचा पासवर्ड हे खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे तुमच्या हॉल तिकीटवर असणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर डेट ऑफ सीईटी एक्झामिनेशन कधी आहे ते एकदा हॉल तिकीटवर प्रॉपर एकदा चेक करा. जी डेट असेल आता या विद्यार्थ्याची 3 मे 2025 ला एक्झाम आहे. तशीच तुमची 2 मे ला एक्झाम आहे का? कारण की उद्याचा जो दिवस आहे तो लास्ट आहे. सो त्यानंतर तुम्हाला एक्झामसाठी डायरेक्टली जायचं आहे. सेंटर ज्या विद्यार्थ्यांचे खूप लांब असतील, त्या विद्यार्थ्यांनी तर खूप काळजी घ्यायची आहे, की या डेट तुम्हाला प्रॉपरली चेक करायचा आहे आणि एक्झामिनेशनचा जो ॲड्रेस आहे, तो प्रॉपर तुम्हाला बघायचा आहे. एक्झामिनेशनचं टाईम हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ते प्रॉपरली चेक करा. 8:30 एएम टू 10:30 एएम म्हणजे मॉर्निंगची शिफ्ट आहे तुम्हाला एक्झामची. तर त्याच्यामध्ये रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे 7:00चं. तर 7:00ला तुम्हाला तिथे हजर राहणं गरजेचं आहे. गेट क्लोजर टाईम आहे 8 एएम. या नंतरला जर कोण स्टुडंट गेलं, त्याला सेंटरला अलाउड करणार नाहीत. ती तुम्ही रिक्वेस्ट केली, कितीही काही केलं तरी तुम्हाला 8च्या नंतर जर तुम्ही गेलात किंवा 8 वाजता जरी गेलात, तरी तुम्हाला तिकडे एंट्री भेटणार नाही. सो यासाठी मी अगेन तुम्हाला सांगत आहे, की हा जो रिपोर्टिंग टाईम आहे, त्या टायमिंगमध्ये तुम्हाला जाणं अत्यंत गरजेचं आहे. क्वेशन पेपर तुमचा इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे. राइट साइडला तुम्हाला इंग्लिश आणि मराठी यावरती क्लिक करायचं आहे. इंग्लिश सिलेक्ट करा. मराठी पाहिजे असेल तर मराठी सिलेक्ट करा. क्वेशन रीड करू शकता. रीड केल्याच्यानंतर तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन समजल्यानंतर तुम्ही आन्सर देऊ शकता. ओके. इंटरफेस कसं असतं एक्झामचं किंवा तुमच्या सिस्टमचं, कशा पद्धतीने तुम्ही एक्झाम देता त्याचे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहे. ती पण आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. ते तुम्ही बघू शकता. ठीक आहे. खूप विद्यार्थ्यांचा गेंडर यामध्ये प्रॉब्लेम होता. त्याच्यासाठी पण अंडरटेकिंग फॉर्म जो ऑलरेडी आपण कशा पद्धतीने करायचं त्याचे व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहे किंवा त्याचे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला आय सेक्शनला दिसेल आणि त्याचे जे फॉर्म आहेत ते तुम्ही डाउनलोड करायचे कशा पद्धतीने Telegramला ऑलरेडी आपण ते टाकलेले आहेत फॉर्म ते तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि हा ॲड्रेस खूप अत्यंत महत्त्वाचा आहे. तो चांगल्या पद्धतीने तुम्ही बघायचा आहे. कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ते मी सांगणारच आहे. त्या अगोदर तुम्हाला एक्झामच्या काही इन्स्ट्रक्शन आहेत, ज्या की आपल्याला तंतोतंत पाळायच्या आहेत. हेच तुम्हाला यामध्ये आता सांगत आहे. जसं मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे ऑलरेडी, गेट क्लोजर टाईम मेन्शन ऑन द ॲडमिट कार्ड. याच्यानंतर जर तुम्ही गेले, तर कॅन्डिडेट विल नॉट अलॉटेड टू एंटर द सीईटी एक्झामिनेशन सेंटर आफ्टर द गेट
क्लोजर टाईम. म्हणजे तुम्हाला इथे दिलेला आहे, की हा जो गेट क्लोजर टाईम आहे 8चा 8 वाजता किंवा 8च्या नंतर जर तुम्ही गेले, तुम्हाला एंट्री भेटणार नाही. त्यासाठी मी बोलत आहे, की 7 वाजेपर्यंत तुम्ही पोहोचा किंवा 7:10, 7:20 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. हा झाला नेक्स्ट आहे. तुमचं युजर नेम आणि रोल नंबर आणि पासवर्ड हा तुमचा डी-ओ-बी हाच तुमचा जेव्हा तुम्ही सिस्टममध्ये तिथे जाणार, सिस्टम ओपन वगैरे करणार, त्यावेळी तुम्हाला युजर नेम हा तुम्हाला टाकायचा आणि पासवर्ड तुमचा जो आहे डेट ऑफ बर्थ हाच तुमचा पासवर्ड आहे. आणि ही जी काही एक्झामिनेशन जी कंडक्ट होणार आहे, ती ऑनलाईन होणार आहे, कॉम्प्युटरवर होणार आहे. सो तिथे गेल्याच्या नंतर पहिलं तुमचं सिस्टम प्रॉपर आहे का बघा. कीबोर्डची सध्या तर एवढी गरज नाहीये, पण तुमचा माऊस जो आहे, तो माऊस प्रॉपरली क्लिक वगैरे होत आहे का? या सर्व गोष्टी चेक करा. त्या सर्व गोष्टी चेक केल्याच्या नंतर मग तुम्ही एक्झामचं डायरेक्टली चालू करू शकता बिकॉज तुम्हाला कोणता प्रॉब्लेम नाही होणार आहे. किंवा जर समजा तुम्ही काहीच चेक केलं नाही आणि माऊसचा वगैरे प्रॉब्लेम झाला, तर तो तुमचा टाईम हा वेस्ट होऊ शकतो तिथे. ठीक आहे. बायोमेट्रिक तुमची तिकडे होते. सो त्या बायोमेट्रिकमध्ये तुमचं फिंगरप्रिंट वगैरे चांगल्या पद्धतीने द्यायचं आहे. यामध्ये लिहिलेलं आहे की इंक, मेहंदी, पेंट वगैरे हाताला काही नसलं पाहिजे. ते असेल तर तुम्ही वॉश करू शकता आणि नंतरला तुम्ही बायोमेट्रिक देऊ शकता. ठीक आहे. हे झालं. त्यानंतर 4th पॉइंट आहे की यू आर रिक्वायर्ड हॉल तिकीट विथ करंट व्हॅलिड फोटो आयडेंटिटी प्रूफ इन ओरिजिनल. म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट घेऊन जाणं कंपल्सरी आहे. ब्लॅक एंड व्हाईट असेल किंवा कलरमध्ये तुम्ही काढला असेल, कोणताही एक चालणार आहे. ब्लॅक एंड व्हाईट केलं तरी चालेल, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. बरोबर कोणते ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहेत, ते तुम्हाला लिस्ट मी तुम्हाला सांगणारच आहे. सो डोंट वरी. पण त्या लिस्ट बरोबर हॉल तिकीट नेणं हे कंपल्सरी आहे. आणि खूप विद्यार्थी असे पण आहेत ज्यांचे मॅरिड वगैरे झालेले आहेत, फिमेल्स कॅन्डिडेट त्यांचं नाव चेंज झालेलं आहे. ओके. सो ते नाव जर चेंज झालं असेल, तर त्यांच्याकडे गॅझेट सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे किंवा मॅरेज सर्टिफिकेट किंवा ॲफिडेव्हिट यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. समजा यामध्ये तुम्ही जर विचार केला, की च्या अगोदरचं नाव टाकलेलं आहे आणि ते जे डॉक्युमेंट्स आहेत आमच्या इकडे आहेत. सो ते डॉक्युमेंट्स सुद्धा तुम्ही दाखवू शकता. म्हणजे तुमचं हॉल तिकीट आणि आयडेंटिटी प्रूफ हे तुमचं मॅच झालं पाहिजे. मॅच झालं, नाव वगैरे सर्व, तर तुम्हाला एंट्री देणार एक्झाम सेंटरला. ठीक आहे. डिसॅबिलिटी जे काही स्टुडंट आहेत त्यांच्याकडे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ओके. आणि कॅन्डिडेट्स ऑप्टेड एक्स्ट्रा जो काही टाईम जर त्यांना पाहिजे, जे स्क्राईब स्टुडंट आहेत म्हणजे डिसॅबिलिटी स्टुडंट आहेत, ते एकदा व्हेरिफिकेशनसाठी इन्व्हिजिलेटर असेल त्यांना तुम्ही भेटू शकता आणि तिकडे तुम्हाला ते एक्स्ट्रा टाईमचं वगैरे जे काय असेल ते तुम्हाला सांगणार आहेत. त्यानंतर एक्झामला गेल्याच्या नंतर तुमच्याकडे बॉल पॉइंट पेन म्हणजे बॉल पेन तुमच्याकडे असलं पाहिजे. ते आणि तिथे गेल्याच्या नंतर रफ शीट तुम्हाला तिथून घ्यायची आहे. म्हणजे मॅथ्सचे वगैरे प्रॉब्लेम्स वगैरे तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी. जेव्हा तुम्ही सेंटरला तिकडे आतमध्ये तुम्हाला एंट्री देणार आहेत आणि जेव्हा तुम्ही हॉलमध्ये जाणार त्यावेळी तुम्ही तिकडे रफ शीटसाठी तुम्हाला मागायचं आहे, तर तुम्हाला रफ शीट ते देणार. ठीक आहे. आणि बॉल पेन तुम्हाला स्वतःहून घेऊन जायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर मग यू मस्ट रिपोर्ट द व्हेन्यू 30 मिनिट्स बिफोर द प्रिंटेड ऑन दिस हॉल तिकीट. म्हणजेच तुम्हाला एक्झामचं जे काही तुम्हाला गेट क्लोजर टाईम लिहिलेला आहे, म्हणजेच रिपोर्टिंग टाईम तुम्हाला लिहिलेला आहे, त्या रिपोर्टिंग टायमिंगला तुम्हाला पोहोचणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर बुक्स अलाउड नाहीये, नोटबुक अलाउड नाहीये, कॅल्क्युलेटर सुद्धा अलाउड नाहीये, वॉच अलाउड नाहीये, पेजर्स अलाउड नाहीये, मोबाईल अलाउड नाहीये. या सर्व गोष्टी अलाउड नाही आहेत. तुम्ही आता घेऊन जात असाल चांगली गोष्ट आहे. बट ज्यावेळी तुम्हाला बॅग्स वगैरे ठेवण्यासाठी सांगतात, त्यावेळी तुम्ही तिकडे मोबाईल्स बॅग्समध्ये ठेवायचं आहे आणि नंतरला हॉलमध्ये तुम्ही एंट्री करायची आहे. ओके. सो त्या गोष्टी प्रॉपरली चेक करा आणि नंतरला खूप विद्यार्थ्यांचा हा डाउट होता, की "सर मला सेंटर चेंज करून भेटेल का?" सेंटर वगैरे चेंज करून तुम्हाला भेटणार नाही. ठीक आहे. सो या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे.
त्यानंतर मग आपण बघितलं, की जिथे आपण एक्झाम देणार आहोत, कोणत्याही सेंटरला असू, तिथे सीसीटीव्ही सर्व्हेलन्स असणार आहे. म्हणून कोणतीही कॉपी वगैरे करणं टाळा. ओके. कोणतीही कॉपी वगैरे करू नका. प्रॉपरली एक्झामसाठी जावा. प्रॉपरली जेवढा अभ्यास झालेला आहे, तेवढा अभ्यास करून तेवढाच पेपर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. 120 क्वेश्चन आहेत. सो तुम्हाला 120 क्वेश्चन हे अटेम्प्टच करायचे आहेत. कारण निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. म्हणजे जेवढे क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट कराल, जरी चुकलं तरी तुमचे ते मार्क्स कट होणार नाहीत. सो त्यासाठी जेवढे जास्त क्वेश्चन अटेम्प्ट कराल, तेवढं तुम्हाला चांगलं असेल. आता यामध्ये थोडीफार इन्फॉर्मेशन तुम्हाला याची देतो, की कितीपैकी मार्क्स वगैरे आहेत ते तुम्हाला एकदा सांगतो मी. जर आपण बघितलं तर याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला मार्किंग करून दिलेलं आहे मी यामध्ये, की जे क्वेश्चन आहेत ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत. 4 ऑप्शन तुम्हाला असणार आहे. ओके. 4 ऑप्शन दिले जातील. त्यापैकी एक ऑप्शनला तुम्हाला टिक करायचं आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. 2 तासाचा टायमिंग आहे तुमच्याकडे. क्वेश्चन हे तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमध्ये असणार आहेत आणि आपली एक्झाम जी आहे ती ऑनलाईन असते. इकडे तुम्हाला टॅब दिलेला असतो मराठी आणि इंग्लिशचा. त्यामध्ये मराठी सिलेक्ट करू शकता. तुम्ही मराठीमध्ये प्रिपरेशन करत असाल तर. स्टुडंट काही इंग्लिशमध्ये असतील ते इंग्लिशमध्ये सिलेक्ट करू शकता. ॲज पर युअर लँग्वेज तुम्ही ज्या कम्फर्टेबल लँग्वेजमध्ये आहात त्यानुसार तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे. आणि 120 क्वेश्चन आहेत. सो 120 क्वेश्चन हे सर्व क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. ठीक आहे. नंतरला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणकोणते लागणार आहेत, जे तुम्हाला सेंटरला घेऊन जायचं आहे विथ झेरॉक्स. इथे लिहिलेलं आहे ओरिजिनल फोटो, आयडेंटिटी प्रूफ, एनी वन ऑफ द फॉलोइंग यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे सेंटरला. प्लस हे हॉल तिकीट म्हणजे ॲडमिट कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे. म्हणजेच जर माझ्याकडे आधार कार्ड असेल, तर एक आधार कार्ड त्याची झेरॉक्स आणि हा तुमचा हॉल तिकीट आहे, तो एक तुम्हाला घेऊन जायचा आहे. असे 3 डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत एक्झामसाठी. काही विद्यार्थ्यांकडे पॅन कार्ड असेल, तर पॅन कार्ड घेऊन जाऊ शकता. पासपोर्ट असेल, पासपोर्ट घेऊन जावा. वोटर आयडी असेल, वोटर आयडी घेऊन जावा. ड्रायव्हिंग लायसन्स असेल, ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन जावा. कोणत्याही यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल न्यायचं आहे. एक डॉक्युमेंट त्याचंच तुम्हाला झेरॉक्स न्यायची आहे आणि तुमचा हॉल तिकीट तुमच्याबरोबर घेऊन जायचं आहे एक्झाम सेंटरला. या तिन्ही डॉक्युमेंटपैकी कोणताही जर डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल, तर तुम्हाला एक्झामला बसू देणार नाहीत. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. त्यासाठी खूप विद्यार्थी बोलत होते, की "सर यावरती व्हिडिओ बनवा." त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. एकदा प्रॉपरली एकदा बघा. चांगला तुमचा अभ्यास झालेला आहे. आतापर्यंत जेवढा अभ्यास केलेला आहे, तेवढा पुरे आहे आणि आता कोणतंही तुम्ही मॉक टेस्ट वगैरे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नका करू. कारण की जेवढं तुम्ही मॉक टेस्ट आता द्याल तुम्ही, स्कोर कमी आला, तर तुम्हाला थोडं बरं नाही वाटणार. त्यासाठी तुम्ही आता कोणतीही मॉक टेस्ट वगैरे कोणतीही देऊ नका. करंट अफेअर वगैरे असेल तर रीडिंग करू शकता. असं काही प्रॉब्लेम नाहीये. तुमचा आत्तापर्यंत तुमचा चांगला अभ्यास झालेला आहे. सो तुम्ही चांगल्या प्रकारे अटेम्प्ट हा तुम्ही पेपर करणार आहात. सो यामध्ये कोणतीही शंका नाही. ठीक आहे. सो हे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहेत. प्रॉपरली चेक करा. हा प्रॉपरली एकदा व्हिडिओ बघा आणि तुमच्या फ्रेंडला सुद्धा हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून तेही प्रॉपरली सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जातील. ओके. थँक यू सो मच.